या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कॅप राउंड 2 मधनं तुम्ही जात असेल तर तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. कुठल्या स्टुडंट्स कॅप राउंड 2 साठी इलिजिबल आहेत. तर ज्यांना कॅप राउंड 1 मध्ये कुठलं तरी कॉलेज मिळालंय आणि बेटरमेंट ऑप्शन चूज करून ते कॅप राउंड 2 मध्ये गेलेत, तेवढी मुलं ही कॅप राउंड 2 चे फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहेत. आणि दुसऱ्या टाईपचे अशी मुलं आहेत की ज्यांना कॅप राउंड 1 मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं नाही. आता कुठलंही कॉलेज मिळालं नाही याचे कारण काय असू शकतात. तर आयदर त्यांनी नंबर ऑफ चॉईसेस जे आहेत ते खूप कमी दिलेत किंवा त्यांचे मार्क्स खूप कमी असू शकतात, त्यामुळे त्यांना फर्स्ट राऊंडला कॉलेज मिळालं नाही. आता आपण बघूया की कॅप राऊंड 2 बद्दल आपण माहिती घेऊया. कॅप राऊंड 2 काय आहे. ज्या मुलांना ऑलरेडी कॉलेज कॅप 1 मध्ये मिळालंय पण त्याच्यापेक्षा आणखीन कोणी आपल्याला बेटर कॉलेज मिळू शकतं का, ती मुलं कॅप राऊंड 2 मध्ये गेलेली आहेत. पण हे कॅप राऊंड 1 मधनं 2 मध्ये जाताना आपल्याला कॅप 1 मधलं जे कॉलेज आहे ते ॲज इट इज राहतं. पण कुठल्या केसमध्ये ॲज इट इज राहतं, तर कॅप राऊंड 2 मध्ये जर तुम्ही असे ऑप्शन दिलेत आणि कॅप राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं तर कॅप राऊंड 1 मध्ये मिळालेलं कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. किंवा ऑलरेडी तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये तुम्ही काही प्रेफरन्सेस दिले पण कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं नाही, तर कॉलेज कॅप 1 मध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे ते ॲज इट इज कॅप 2 मध्ये पण तुम्हाला तसंच राहतं. तर हीच गोष्ट आपण एक्झाम्पल्सने बघूया. सपोज हे कॅप 1 ची लिस्ट आहे की कॅप 1 चे हे माझे कॉलेजेस आहे. हे सॅम्पल कॉलेजेस मी इथे दिलेले आहेत पुणे युनिव्हर्सिटीमधले. तुमच्या केसमध्ये हे सगळे कॉलेजेस वेगळे असू शकतात. जसं मला कॅप 1 मध्ये GH रायसोनी हा माझा 12 नंबरचा प्रेफरन्स होता आणि तो मला कॅप 1 मध्ये मिळाला आहे. आणि आता मी बेटरमेंट ऑप्शन चूज करून कॅप 2 ला गेलो, तर कॅप 2 ला मी सेम ऑप्शन टाकले आणि कॅप 2 मध्ये मला SIT हे 8 नंबरचं ऑप्शन अलोकेट झालं. तर मला फर्स्ट राऊंडला जे मिळालेलं कॉलेज होतं GH रायसोनी, ज्याचा प्रेफरन्स नंबर 12 होता, तो ऑटोमॅटिकली तो कॅन्सल होतो. आणि मला आता कॅप 2 मध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे SIT ते माझं फायनल कॉलेज राहतं कॅप 2 साठी. परत कॅप 2 मधनं तुम्ही 3 मध्ये जात असाल तर परत सेम प्रोसेस होते की कॅप 2 मध्ये तुम्हाला SIT मिळालं होतं आणि कॅप 3 मध्ये PVG मिळालं, तर कॅप 2 मध्ये मिळालेलं SIT कॉलेज हे ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं आणि जे लेटेस्ट तुम्हाला थर्ड राऊंडला जे कॉलेज मिळालं आहे PVG ते तुमचं फायनल राहतं. तर अशा केसमध्ये आपण सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म कसा भरला पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपण कॉलेज प्रेफरन्सेस बद्दल बोलूया की कॉलेज प्रेफरन्सेसमध्ये फक्त सिलेक्टेड कॉलेजचे प्रेफरन्सेस आणि ब्रँचेस आपल्याला द्यायच्यात. आता हे कुणासाठी आहे, ज्यांना कुठलं तरी कॉलेज कॅप 1 मध्ये अलॉट झालंय पण त्यांनी ते घेतलं नाही. तर मग अशा केसमध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळालंय त्यापेक्षा तुम्हाला बेटर कॉलेज पाहिजे, राईट. तर तेवढेच प्रेफरन्सेस आपल्याला कॅप 2 मध्ये टाकायचे. आता कुठलं बेटर कॉलेज आहे आणि आपल्याला अलोकेट झालंय त्याच्यापेक्षा कुठले चांगले कॉलेज, कुठल्या चांगल्या ब्रँचेस आहे हे कसं बघायचं. तुम्ही फर्स्ट मागच्या वर्षीचे कट ऑफ रेफर करू शकता आणि सेकंड आहे की कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन कॉलेजच्या बद्दल माहिती काढू शकता. ते जर तुमच्याकडे प्रॉपर नसेल तर मी ऑलरेडी याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे की कट ऑफ कसे रेफर करायचे, त्याची लिंक मी इथे देतोय. आणि सेकंड आहे की कॉलेजचा रिसर्च कसा करायचा. रिसर्च करताना कॉलेजमध्ये कुठल्या गोष्टी बघितल्या जातात त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला इथे मिळून जाईल, तो तुम्ही कंप्लीट वॉच करू शकता. त्याने तुम्हाला अंडरस्टँडिंग येईल की मला सध्या करंटली जे कॉलेज मिळालंय त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस कुठले आहेत. तर तेवढेच कॉलेजेस आपल्याला कॅप 2 मध्ये टाकायचे आहेत. आता सेकंड जो ऑप्शन आहे गिव्ह मॅक्सिमम कॉलेजेस अँड ब्रँचेस, हा ऑप्शन फक्त ज्यांना कॅप 1 मध्ये कुठलंही कॉलेज अलॉट झालं नाही आहे, तर कुठलं तरी कॉलेज आपल्याला मिळावं यासाठी मॅक्सिमम नंबर ऑफ कॉलेजेस आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या ब्रँच तुमच्या प्रेफर्ड ब्रँचेस आहेत त्याचे मॅक्सिमम नंबर ऑफ प्रेफरन्सेस तुम्हाला कॅप 2 मध्ये टाकायचे, जेणेकरून कॅप 2 मध्ये तुम्हाला कुठलं तरी कॉलेज अलॉट होईल आणि तुम्ही ते कॉलेज होल्ड करून परत नेक्स्ट राऊंडला बेटर कॉलेज फाइंड करू शकता. असं जर केलं नाही तर तुमचं सेकंड राऊंड पण फर्स्ट राऊंड प्रमाणेच मिस होऊ शकतो. इंजिनिअरिंग करिअर गायडन्स रिलेटेड व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण हिट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून माझं व्हॉट्सअप चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता. माझ्याकडनं जर इंजिनिअरिंग करिअर रिलेटेड तुम्हाला काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर माझा नंबर मी इथे दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा. माझ्या टीमकडनं तुम्हाला लगेच कॉल बॅक येईल.